अय्यंग स्टाईल रवा केक घरच्या घरी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. ते सुद्धा अतिशय परफेक्ट अशा मेजरमेंटने. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही हा केक घरी बनवला ना, तरी अगदी तो परफेक्ट असा बनवून तयार होईल आणि खूप मस्त स्पॉन्जी, जाळीदार असा हा केक बनवून तयार होतो. शिवाय खाताना बिलकुल घशामध्ये अडकत वगैरे नाही. अगदी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत हा केक शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर केक बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये 1 कप इथे मी रवा घेतलेला आहे. आता वजनी याचं प्रमाण म्हणाल तर 125 ग्रॅम एवढा हा रवा आहे. जाड बारीक तुम्ही कोणताही रवा इथे वापरू शकता. त्याच कपाने बरोबर 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि सेम त्याच कपाने 1 कप एवढी मी इथे साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला थोडा जास्त गोड केक हवा असेल तर तुम्ही 1.25 कप इथे साखर घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1 टीस्पून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 1 सपाट चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला सोडा घ्यायचा आहे. जो खाण्याचा आपला सोडा असतो तोच इथे वापरलेला आहे. आता हे संपूर्ण साहित्य मिक्सरला एकदा बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सर चालू बंद करत त्याची पावडर तयार करून घेऊया. सर्व सुके जिन्नस मिक्सरमधून एकदा चांगले असे फिरवून घेतलेले आहेत. त्यानंतर एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आपल्याला एखादी आणि आपल्याला हे सर्व पीठ जे आहे आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. फ्लेवरसाठी अर्धा चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे. आता हे सर्व साहित्य चाळणीने चाळून घेऊया म्हणजे जे काही साखरेचे कण वगैरे राहिले असतील थोडेफार ते सर्व इथे निघून जातील. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता सर्व पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे. थोडेसे साखरेचे जाडसर जे कण शिल्लक राहतात ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत. तर तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप घेऊ शकता आणि त्यानेच तुम्हाला हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे केक अगदी परफेक्ट असा तयार होतो. आता त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक तयार करायचा आहे त्याला अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर मी बटर पेपर लावलेला आहे आणि थोडंसं त्याला तेल लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर भांड्याला थोडंसं तेल लावून वरून थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे म्हणजे सुद्धा केक चिटकत नाही. आता त्यानंतर आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. तर 1/3 कप म्हणजेच पाव कप इथे मी रिफाइंड ऑइल आपलं जे खाण्याचं तेल असतं ते इथे घेतलेलं आहे. आता हे आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे काय होतं केक जो आहे ना तो खाताना अजिबात घशात अडकत वगैरे नाही किंवा असा ड्राय होत नाही. अगदी छान मऊ आणि सॉफ्ट मस्त असा केक इथे बनवून तयार होतो. तर अगदी पाव कप आपल्याला एवढं यामध्ये तेल घालायचं आहे. तर तेल घातल्यानंतर संपूर्ण तेल पिठामध्ये व्यवस्थित असं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं-थोडं करून आपण यामध्ये दूध घालणार आहोत आणि याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. तर इथे मी सुरुवातीला 1 कप दूध घेतलेलं आहे आणि अगदी थोडं-थोडं करून घालायचं कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि गव्हाच्या पिठाच्या पटकन अशा गुठळ्या तयार होतात. त्यामुळे थोडं-थोडं करून दूध घालायचं आणि बॅटर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर ज्या कपाने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने सुरुवातीला मी 1 कप यामध्ये दूध घेतलेलं आहे. आता थोडं दूध घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर उरलेलं संपूर्ण दूध मी यामध्ये घातलेलं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर हे बघा 1 कप दूध आपण इथे पूर्णपणे वापरलेलं आहे. पण बॅटर जे आहे ते पूर्ण अजून व्यवस्थित तयार झालेलं नाही आहे. थोडंसं घट्ट वाटतंय. तर पुन्हा इथे मी थोडंसं पाव कप एवढं दूध घेतलेलं आहे. ते यामध्ये घालूया आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ही खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही. मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशाच पद्धतीचं बॅटर तुम्हालासुद्धा इथे तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे तुम्ही आता बॅटर बघू शकता. अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं. म्हणजे केक छान मस्त असा तयार होतो. आता जे बॅटर आहे ते आपलं अगदी परफेक्ट असं इथे तयार झालेलं आहे. अगदी हलक्या हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता सर्वात शेवटी डेकोरेशनसाठी किंवा छान टेस्टसाठी इथे मी थोडेसे तुटी फ्रुटी घेतलेले आहेत. ते यामध्ये घालूया. तुम्ही चेरीसुद्धा घालू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदामाचे काप करून ते यामध्ये घातले तरीसुद्धा चालतील. तर आता त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता केक बनवण्याचं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे. लगेच केक सेट करायला घेऊया. तर आपण आधीच भांड्याला तेलाने ग्रीस करून ठेवलेलं होतं. त्यानंतर लगेच आपल्याला हे बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं आहे. सर्व बॅटर ओतून घेतल्यानंतर अशा पद्धतीने 2 ते 3 वेळेस याला टॅप करून घ्यायचं म्हणजे मध्ये काही जी हवा वगैरे किंवा एअर भरली असेल ती निघून जाते आणि एकसारखा असा केक आपला फुलतो. वरून पुन्हा थोडीशी इथे मी तुटी फ्रुटी टाकलेली आहे.
तुम्ही पुन्हा तुमच्या आवडीप्रमाणे वरून काजू, बदाम किंवा तुम्हाला मनुके आवडत असतील तर ते सुद्धा टाकू शकता. आता केक बेक होण्यासाठी मी आधीच 10 मिनिटापूर्वी इथे गॅसवर कढई एक गरम करायला ठेवलेली होती. कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे. कढईमध्ये आपण केक तयार करणार आहोत. तर कढईमध्ये अशा पद्धतीने एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला आता हा केकचा टिन ठेवायचा आहे. कढई थोडी मोठी घ्यायची आहे म्हणजे ज्यामध्ये केकचं भांडं जे आहे ते व्यवस्थित बसेल आणि अगदी पॅक बसेल असं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला साधारण 50 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे. जो सगळ्यात लो फ्लेम असतो त्यावर आपल्याला हा केक बेक करायचा आहे म्हणजे तो खाली करपणार नाही. तर अगदी लो फ्लेमवर इथे मी हा केक इथे बेक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता केक थोडा मोठा असल्यामुळे त्याला टाईम थोडा जास्त लागतो. कमी क्वांटिटीचा केक असेल तर साधारण तुमचा अर्धा 1 तासात हा केक तयार होऊन जातो. तर हे बघा इथे मला 50 ते 60 मिनिटं लागलेले आहेत हा एवढा केक बेक होण्यासाठी. केक परफेक्ट असा बेक झालेला आहे बघू शकता किंवा सुरीच्या मदतीने चेक करून बघू शकता. आता आपण याला काढून घेऊया आणि केक आपला थोडासा गार होत आला की मग त्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला केकच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या मदतीने फक्त साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला लूज करून घ्यायच्या आहेत म्हणजे केक जो आहे तो अगदी पटकन असा निघून येतो. तर हे बघा सर्व साईडच्या कडा इथे लूज करून घेतल्या. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर आता आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. बनवायला खूप साधा आणि सोपा आहे आणि चवीला जर म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतो हा केक. एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. तर हे बघा आपण बटर पेपर लावलेला होता त्यामुळे हा केक जो आहे तो अजिबात खाली तळाला चिटकत वगैरे नाही. अगदी सहज निघतो. आता हा बटर पेपरसुद्धा आपण काढून घेऊया. तर बघू शकता अगदी मस्त परफेक्ट असा केक इथे आपला बेक झालेला आहे आणि अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात हा मस्त अयंग स्टाईल रवा केक घरी बनवून तयार होतो. अगदी छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा केक इथे आपला तयार झालेला आहे. हे बघा खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने एकदा. अगदी लहान मुलांना बाहेरचे केक विकत आणून देण्यापेक्षा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच घरच्या घरी त्यांना केक बनवून देऊ शकता. तर आता याला आपण कट करून घेणार आहोत. तर मी स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे. तर सुरुवातीला मधोमध कट करून घेतलं आणि त्यानंतर आपण आता याच्या स्लाईस कट करून घेणार आहोत. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेलं सर्व प्रमाण अगदी परफेक्ट वापरून तुम्हीसुद्धा जर हा केक घरी बनवला ना तर तुमचासुद्धा केक अगदी परफेक्ट असा बनवून तयार होईल. अगदी मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी हा केक इथे बनवून तयार होतो. शिवाय पौष्टिकसुद्धा आहे कारण आपण यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आणि अगदी मस्त जाळीदार असा तयार होतो. खाताना बिलकुल घशात अडकत वगैरे नाही. अगदी मस्त मऊसूत असा लागतो खायला. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हा रवा केक घरच्या घरी नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.